शेड्यूल्स अनुसूची, MPC प्री 2018, MPC प्री 2021, ग्रुप बी प्रिलिम्स 2024 आता झालेली, MPC प्री 2018, त्याच्यानंतर ग्रुप सी प्रिलिम्स 2024 जी रिसेंटला झालेली आहे, ग्रुप बी प्रिलिम्स 2024. बघा अजून राज्यसेवा प्री 14, ग्रुप बी प्रिलिम्स 24. रिसेंटमध्येच एवढे प्रश्न आहेत. याची ट्रिक आपण लक्षात ठेवू. सी वरून सुई लक्षात ठेवू आपण. SUI सुई. किती PYQ दिसत आहेत बघा. राज्यसेवा प्री 2024, राज्यसेवा प्री 2021, राज्यसेवा प्री 2022, राज्यसेवा प्री 2013, राज्यसेवा प्री 2024, ग्रुप बी प्रिलिम्स 2024. म्हणजे एकाच स्लाइडवरती जवळपास 6 ते 7 प्रश्न आहेत. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरवर 2 प्रश्न राज्यसेवा प्री 2024 मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि एका खाली एकच होते दोन्ही प्रश्न. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिरीज MPSC ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवरती. आपण 40 टॉपिक सिरीज पाहतोय. आत्तापर्यंत आपण सायन्सचे 3 लेक्चर्स पाहितलेले आहेत आणि आज आपण पॉलिटी या विषयाला सुरुवात करणार आहोत. आत्तापर्यंतचे तुम्ही सर्व 3 लेक्चर्स पाहितले असतील असं मी कन्सिडर करतो. सर्व लेक्चर्सच्या PDF त्या लेक्चर्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेले आहेत. त्या झेरॉक्स काढा, वारंवार वाचा, रफ पेजेसवरती लिहून काढा. ठीक आहे, कारण ह्या सिरीजचा मुख्य उद्देश तुमच्या रोजच्या अभ्यासाबरोबर मोस्ट रिपीटेड जे टॉपिक्स आहेत त्याची इफेक्टिव्हली रिव्हिजन होणे हा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्या डेली स्टडी शेड्यूल बरोबरच या 40 टॉपिक सिरीजचा तुम्ही 1 तास जरी रोज अभ्यास केला, म्हणजे 1 तास जरी ह्याच्या नोट्स वाचल्या, तरी तुमचे 20 ते 25 क्वेश्चन आरामशीर फिक्स होऊ शकतात. त्यामुळे ह्या टॉपिक्सला वारंवार रिवाईज करा. आज आपण पॉलिटीचे मोस्टली रिपीटेड आणि मोस्ट इम्पॉर्टंट 8 टॉपिक्स पाहणार आहोत, जे वारंवार विचारले गेलेले आहेत पाठीमागे. आपण काय करतो, जे फंडामेंटल राईट, DPSP किंवा असे टॉपिक्स आहेत, पार्लमेंट, हे खूप वेळेस वाचतो. परंतु असे काही रिपीटेड टॉपिक्स आहेत, फॅक्च्युअल टॉपिक्स आहेत, जे आपल्या 1-2 वेळेस वाचून लक्षात राहत नाहीत. त्याला वारंवार वाचावं लागतं. आणि असेच टॉपिक्स कशा प्रकारे करायचे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे प्रत्येक टॉपिक हा कंपॅरिझन करून पाठ करावा लागतो. म्हणजे तो दुसऱ्या चॅप्टरसोबत, त्याच्याशी रिलेटेड असलेल्या चॅप्टरसोबत कनेक्ट करावा लागतं. त्यावेळेस असे टॉपिक्स लक्षात राहतात. त्याच्याबरोबरच काही ट्रिक्स आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओमधून मॅक्सिमम आउटपुट तुम्हाला भेटेल याची गॅरंटी मी देतो. आजच्या लेक्चरमुळे तुमच्या नॉलेजमध्ये एनरिचमेंट होईलच, परंतु तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर मिळेल, ते म्हणजे हाऊ टू स्टडी पॉलिटी. म्हणजे पॉलिटीसाठी एक प्रॉपर ॲप्रोच काय असायला पाहिजे, कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, रिसेंटमध्ये कोणते प्रश्न जास्त विचारले जात आहेत. ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या लेक्चरमधून कळणार आहेत. चला तर मग या पॉझिटिव्ह नोटवरती आजच्या आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजचा आपला पहिला टॉपिक पाहायचा आहे, ते म्हणजे पार्ट्स. कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपले जे काही पार्ट्स आहेत, भाग आहेत, ते आपल्याला पाहायचे आहेत. बघा, आपण जर याच्यावरती प्रश्न पाहितले तर रिसेंटमध्ये राज्यसेवा प्री 2023 मध्ये, त्याच्यानंतर आत्ताच झालेली ग्रुप सीची प्रिलिम्स 2024ची आणि ग्रुप बीची प्रिलिम्स 2024ची, ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये पार्ट्सवरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणून हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. एक एक करून आपण पाहूया. बघा, पार्ट 1 काय टायटल आहे, युनियन ॲडिड्स टेरिटरी, आणि त्याचं आर्टिकल्स आहेत 1 ते 4. याचा पहिला पार्ट आहे. तर हा पार्ट आणि त्याचं हे टायटल हे राज्यसेवा प्री 2023 मध्ये जोड्या लावायला मॅच द पिअर्समध्ये विचारलेलं होतं. कोणते कोणते, पहिला, दुसरा, तिसरा आणि 9वा पार्ट, हे 4 पार्ट आणि त्यांचे टायटल जोड्या लावायला विचारले होते. आता दुसरा पार्ट बघा, सिटिझनशिप, नागरिकत्व, आर्टिकल 5 ते 11. त्याच्यानंतर पार्ट 3 आहे फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क, फ्रॉम आर्टिकल 12 टू आर्टिकल 35. त्याच्यानंतर पार्ट 4 आहे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी, हे आहेत आर्टिकल 36 पासून ते 51 पर्यंत. त्याच्यानंतर पार्ट 4A आहे फंडामेंटल ड्युटीज, ज्याला आपण मूलभूत कर्तव्य म्हणतो, हे आहे आर्टिकल 51A मध्ये दिलेले. त्याच्यानंतर पार्ट 5 आहे द युनियन, हे आहे आर्टिकल 52 ते आर्टिकल 151 पर्यंत. त्याच्यानंतर पार्ट 6 आहे द स्टेट्स, आणि ह्याच्यामध्ये आर्टिकल 152 ते आर्टिकल 237 पर्यंत आहे. त्याच्यानंतर पार्ट 7 आहे आपला. पार्ट 7 हा रिपील झालेला आहे. ठीक आहे,
कोणत्या अमेंडमेंटने झालेला आहे? 7व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टने झालेला आहे. तर ह्याची एक ट्रिक अशी लक्षात ठेवता येऊ शकते की पार्ट 7 आणि ते रिमूव्ह झाला 7th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट. हम 7 आहे, 7 किंवा 7ने 7 सोडली असंही लक्षात ठेवू शकता तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर पार्ट 8 आहे युनियन टेरिटरीज बद्दल, आर्टिकल 239 ते आर्टिकल 242 पर्यंत. पार्ट 9 आहे पंचायत. ठीक आहे. पंचायत हा 73rd आपल्याला माहिती आहे 73rd आणि 74th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ह्या पंचायत राजचे रिलेटेड आहेत. तर 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार पंचायत इन्क्लूड केलेला आहे आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार म्युनिसिपालिटीज इन्क्लूड केलेला आहे. तर हाच प्रश्न ग्रुप सी प्रिलिम्स 2024ला हे 2 स्टेटमेंट्स विचारलेले होते. ठीक आहे. तेच जर पाहिलं तर इथे आर्टिकल 243 ते आर्टिकल 243O हे पार्ट 9 पंचायतचे आर्टिकल्स आहेत. ठीक आहे. तर हे 243 ग्रुप बी प्रिलिम्स 2024ला विचारलं आहे. तुम्ही एक बघा, राज्यसेवा प्रिलिम्स 2023मध्ये 9वा पार्ट विचारलेला होता, त्याचं टायटल जोड्या लावायला विचारलं होतं. ग्रुप सी प्रिलिम्स 24मध्ये त्याचं स्टेटमेंट विचारलं. तेच ग्रुप बी प्रिलिम्स 2024मध्ये देखील त्याच्यावरतीच प्रश्न विचारला. म्हणजे तुम्ही जर आयोगाचे PYQ चांगले केले तर नक्कीच तुम्हाला ते पुढच्या एक्झाममध्ये त्याचा फायदा होणार आहे, याच्यावरून हे दिसून येतं. त्याच्यानंतर पार्ट 9A आहे द म्युनिसिपालिटीज, आर्टिकल 74 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट कोणती आहे? 74. आर्टिकल आहे 243P ते 243ZG. त्याच्यानंतर पार्ट 9B आहे द कोऑपरेटिव्ह सोसायटीज, हे आहे 243ZH ते 243ZT. त्याच्यानंतर पार्ट 10 आहे शेड्यूल अँड ट्रायबल एरियाज, अनुसूचित व आदिवासी प्रदेश सगळा. त्याच्यामध्ये आर्टिकल 244 ते आर्टिकल 244A. त्याच्यानंतर पुढे जाऊया. आतापर्यंत आपण मेन गोष्टी पाहितल्या. आता आपल्याला बघायचं सेंटर स्टेटच्या रिलेशनच्या बाबतीत. तर 11मध्ये काय आहे? रिलेशन बिटवीन युनियन अँड स्टेट्स, आर्टिकल 245 ते 263. आर्टिकल 12मध्ये काय आहे? असं लक्षात ठेवता येऊ शकतं की युनियन अँड स्टेट्समधलं जे काही फायनान्स आहे ते ह्याच्यानंतर लगेच 12मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. फायनान्स, प्रॉपर्टी, कॉन्ट्रॅक्ट, सूट्स जे काय करार घडले हे 264 ते 300A मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर पार्ट 13. आता 13 फायनान्स म्हणलं, फायनान्स कशातून येतो? ट्रेडमधून येतो. असं लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक म्हणून पाहू आपण. पार्ट 13मध्ये काय आहे मग? ट्रेड, कॉमर्स, इंटरकोर्स विथ द टेरिटरी ऑफ इंडिया, आर्टिकल 301 ते 307. त्याच्यानंतर पार्ट 14 आहे. पार्ट 14 जवळपास माहीत असतो आपल्याला, ज्या काही सर्व्हिसेस अंडर युनियन अँड स्टेट्स आहेत त्या पार्ट 14मध्ये येतात, आर्टिकल 308 ते 323. त्याच्यानंतर पार्ट 14A ट्रिब्युनल्स आहे. इथे एक ट्रिक आपण म्हणू शकतो, सर्व्हिसेस. ट्रिब्युनल्स कोणासाठी असतात? तर जे काही डिस्प्यूट असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी असतात. आणि आपण असं लक्षात ठेवू शकतो की सर्व्हिसमध्ये जे काही लोक आहेत यांचे भांडण कुठं सोडवायचे? ट्रिब्युनलमध्ये लगेच सोडवायचे. म्हणजे सर्व्हिसेसच्या नंतर लगेच काय आहे? ट्रिब्युनल्स. असं एक लक्षात ठेवण्यासाठी फक्त. पार्ट 14 आणि पार्ट 14A. 14Aचं आर्टिकल आहे बघा 323A आणि 323B असे हे 2 आर्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर पार्ट 15 बघा. 15मध्ये काय आहे? इलेक्शन आहेत, निवडणुका, आर्टिकल 324 ते आर्टिकल 329A. महत्त्वाचा आहे पार्ट हा. पुढे जाऊया. पार्ट 16. आता 16 बघा, 16 मराठीत म्हणतो तसंच 16 असं म्हणायचं. आणि स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू सर्टन क्लासेस, म्हणजे या 16मध्ये आपण काहीतरी स्पेशल लोक बोलवतो, बरोबर आहे. कोणताही 16 असेल तर स्पेशल लोक बोलवतो, म्हणून 16मध्ये स्पेशल प्रोव्हिजन्स रिलेटेड टू सर्टन क्लासेस, आर्टिकल 330 ते 342. त्याच्यानंतर पार्ट 17 बघा. 1760 भाषा असं लक्षात ठेवा. भारतामध्ये 1760 भाषा आहेत असं लक्षात ठेवा. पार्ट 17, 1760 भाषा, ऑफिशियल लँग्वेजेस. हे फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय, काही ऑफेंड वगैरे होण्याचं कारण नाही याच्यात. 343 ते 351. त्याच्यानंतर पार्ट 18, 18व्या वर्षी लग्न. खेड्यामध्ये शक्यतो आपण पाहतो जे जुन्या विचारसरणीचे लोक आहेत ते 18व्या वर्षी मुलींचे वगैरे लग्न लवकर लावून देतात. तर याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो 18व्या वर्षी लग्न आणि हा एमर्जन्सीचा काळ. असं 18 हे वर्ष कसं असतं? एमर्जन्सीचं असतं. ठीक आहे. असं लक्षात ठेवू आपण. आर्टिकल 352 ते 360 एमर्जन्सीचे आर्टिकल्स आहेत. त्याच्यानंतर 19मध्ये मिसिलिनियस आहेत, 361 ते 367. पार्ट 20मध्ये अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन महत्त्वाचं आहे. पार्ट 20 लक्षात ठेवा, घटना दुरुस्ती, आर्टिकल 368. हे पार्टमध्ये फक्त एकच आर्टिकल आहे 368. त्याच्यानंतर आर्टिकल 21 टेम्पररी ट्रान्झिशनल स्पेशल प्रोव्हिजन्स. ठीक आहे. 369 ते 392. आणि पार्ट 22 सगळ्यात शेवटचं आहे शॉर्ट टायटल, आर्टिकल 393 ते 395.
अशा प्रकारे आपण पार्ट्स पाहिले आहेत, ह्याला वारंवार वाचा, एकदा लिहून काढा तर ते ऑटोमॅटिकली लक्षात राहील. पुढे जाऊया. आता आपल्याला पाहायचं आहेत शेड्यूल्स पाहायचे आहेत. आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही शेड्यूल्स दिलेले आहेत, अनुसूची दिलेल्या आहेत, तर त्याचे टायटल्स विचारले जातात किंवा मग जे काही महत्त्वाचे आहेत 4, 5, 6 ह्याच्यावरती वारंवार प्रश्न आपण पाहूया. ते आता बघा, शेड्यूल्स अनुसूची. तुम्हाला पहिले मी प्रश्न दाखवतो. MPSC प्री 2018, MPSC प्री 2021, त्याच्यानंतर ग्रुप बी प्रिलिम्स 2024 आत्ता झालेली, MPSC प्री 2018 आत्ता झालेली, त्याच्यानंतर ग्रुप सी प्रिलिम्स 2024 जी रिसेंटला झालेली आहे, ग्रुप बी प्रिलिम्स 2024. म्हणजे बघा, रिसेंटचेच प्रश्न मी ॲड केलेले आहेत. बघा, अजून राज्यसेवा प्री 14, ग्रुप बी प्रिलिम्स 24, रिसेंटमध्येच एवढे प्रश्न आहेत. मागचे प्रश्न तर मी अजून ॲड केलेले नाही आहेत सगळे. तर खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा, लक्ष देऊन बघा. फर्स्ट शेड्यूल आपल्याला बघायचा आहे. फर्स्ट शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे? नेम ऑफ स्टेट्स अँड युनियन टेरिटरीज अँड देअर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन, म्हणजे राज्य, केंद्रशासित प्रदेश, त्यांची नावे व त्यांचं जे काही एरिया आहे तो दिलेला आहे फर्स्ट शेड्यूलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड शेड्यूलमध्ये पाहायचं आपल्याला. सेकंड शेड्यूलमध्ये सॅलरीज दिलेल्या आहेत, इम्युल्युमेंट, अलाउन्सेस, प्रिव्हिलेजेस, वेतन भत्ते, सवलती. आता ह्याच्यामध्ये एवढ्या जणांच्या सॅलरीज आहेत. ठीक आहे, हे पाठ करणं गरजेचं आहे. हा प्रश्न MPSC प्री 18ला विचारलेला आहे. बघा, कोणाकोणाचे सॅलरीज येतात सेकंड शेड्यूलमध्ये? प्रेसिडेंट, स्वतः प्रेसिडेंट, त्याच्यानंतर स्पीकर, डेप्युटी स्पीकर, चेअरमन, डेप्युटी चेअरमन. हे कसं लक्षात ठेवता येईल? बघा, सेंटरमध्ये प्रेसिडेंट असतो, स्टेटमध्ये गव्हर्नर असतो, सेंटरमध्ये लोकसभा, राज्यसभा असते आणि स्टेटमध्ये विधानसभा, विधान परिषद असते. ठीक आहे. तर लक्षात ठेवताना प्रेसिडेंट, लोकसभेचे दोघं हेड कोण? स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर. राज्यसभेचा हेड चेअरमन, डेप्युटी चेअरमन. तसंच विधानसभेचा स्पीकर, डेप्युटी स्पीकर, विधान परिषदचं चेअरमन, डेप्युटी चेअरमन. किती जण झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 इथपर्यंत 10 जण झाले. त्याच्यानंतर जजेस, कोणते कोणते जजेस? सुप्रीम कोर्टचे, हायकोर्टचे, आणि त्याच्यानंतर कॅग. तर एवढ्या जणांच्या ज्या काही सॅलरीज आहेत, वेतन आहे, हे सेकंड शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. हा आहे MPSC प्री 18चा प्रश्न. 3 स्टेटमेंट्स A, B आणि C. बघा, हा A, B आणि C ह्याच्यामध्ये त्यांनी अटॉर्नी जनरल एक टाकलेला होता. तर अटॉर्नी जनरल हा सेकंड शेड्यूलमध्ये नाही आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, थर्ड शेड्यूल. थर्ड शेड्यूलवरती ह्याच्यामध्ये दिले आहेत ओथ, शपथ. आता हे कन्फ्युजन होतं, आधी सॅलरी का ओथ? एक्झाममध्ये कन्फ्यूज होतं. सेकंड शेड्यूलमध्ये आपण असं विचार करतो की ओथ असतील. नाही, असं लक्षात ठेवायचं की राजकारणी लोक आहेत, आधी सॅलरी घेतात आणि नंतर शपथ घेतात. फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगतोय. सेकंड शेड्यूल पहिल्यांदा येणार सॅलरी आणि नंतर येणार ओथ. ठीक आहे. थर्ड शेड्यूल ओथ आहे. हाच प्रश्न MPSC प्री 21ला विचारला आहे, प्रश्न क्रमांक 83. बघा, सरळ सरळ विचारलेलं होतं की ओथ कोणत्या शेड्यूलमध्ये दिलेलं आहे? तर थर्ड शेड्यूलमध्ये. आता आपण पाहू ह्या थर्ड शेड्यूलमध्ये कोणाकोणाचे ओथ दिलेले आहेत. बघा, कॅन्डिडेट फॉर इलेक्शन, म्हणजे इलेक्शनला उभं राहताना जे फॉर्म भरतो आपण, जे व्हिडिओ व्हायरल होतो बघा, IAS ऑफिसरची पॉवर, नरेंद्र मोदी उभे आहेत फॉर्म घेऊन, तिथे एक शपथ घेत आहेत. अशा प्रकारे जी काही रील व्हायरल होते, तर त्या रीलमधली तिथं जी शपथ घेत आहेत ती कॅन्डिडेट जो फॉर्म भरताना शपथ घेतो ती वाली शपथ. त्यांच्या निवडून आल्यानंतर MP खासदार म्हणून जो शपथ घेतो ती, आणि युनियन मिनिस्टर मंत्री झाल्यानंतर जी शपथ घेतो ती. अशा प्रकारे हे पार्लमेंटमध्ये घेतल्या जाणाऱ्या 3 शपथा, म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनच्या बाबतीत झालं, आणि स्टेट लेजिस्लेचरच्या बाबतीत पुन्हा 3. तसंच आमदारांनी घेतलेल्या शपथा, फॉर्म भरताना, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आणि मंत्री होताना घेतलेली शपथ. तर हे 6 जण झाले. त्याच्यानंतर जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि कॅग हे इथं कॉमनच आहेत, हे एवढे. ठीक आहे. अशा प्रकारे थर्ड शेड्यूल झालेला आहे. पुढे जाऊया. फोर्थ शेड्यूल बघा, ॲलोकेशन ऑफ सीट्स इन राज्यसभा. राज्यसभेमध्ये ज्या काही स्टेट्स आणि युनियन टेरिटरीजला सीट्स दिलेल्या आहेत त्याचं ॲलोकेशन फोर्थ शेड्यूलमध्ये दिलेलं आहे. हे जसं तसं ओळ विचारलेले ग्रुप बी प्रिलिम्स 2024ला. फिफ्थ शेड्यूल बघा, ॲडमिनिस्ट्रेशन अँड कंट्रोल ऑफ शेड्यूल एरियाज अँड शेड्यूल ट्राईब्स. 5व्या शेड्यूलमध्ये शेड्यूल एरिया आणि शेड्यूल ट्राईब्स आहेत. अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमातीचे प्रशासनावर नियंत्रण. MPSC प्री 18ला प्रश्न विचारलेला आहे 64 नंबरला. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 10 स्टेट आहेत. तर ह्या क्वेश्चनमध्ये म्हणलेलं होतं की 7 स्टेट आहेत, तर नाही. या फिफ्थ शेड्यूलमध्ये किती स्टेटची लिस्ट दिलेली आहे? तर 10. हे लक्षात ठेवण्यासाठी अत्यंत सोपं आहे. बघा, सिक्वेन्सनं जायचं आहे. मी जसं बोलतोय तसंच तुम्ही मनातल्या मनात एकदा वाचा. आणि ह्यांच्या बॉर्डर्स लागून आहेत, हे जे सोबत लिहिले आहेत का, हे बॉर्डर्स लागून असलेले लिहिले आहेत, पाठ करण्याला सोपं जाते. फिफ्थ शेड्यूलमध्ये कोणते कोणते स्टेट येतात? आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट. इमॅजिन करायचं आहे, भारताचा मॅप डोक्यात इमॅजिन करा, स्टेट्स इमॅजिन करा. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड,
ओरिसा आणि झारखंड असे हे 10 स्टेट्स 5th शेड्यूलमध्ये आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. 6th शेड्यूल बघा, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ट्रायबल एरियाज इन सर्टन नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स. म्हणजे 5व्या शेड्यूलमध्ये शेड्यूल एरियाज आहेत आणि शेड्यूल ट्राईब्स आहेत, तर 6व्या शेड्यूलमध्ये ट्रायबल एरियाज आहेत. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण 5 कसं लिहितो, 5 असं लिहितो ना, तसं शेड्यूलचं हे यस असं लक्षात ठेवा. म्हणजे 5th शेड्यूलमध्ये शेड्यूल एरियाज आहेत असं लक्षात ठेवता येईल आणि 6thमध्ये ट्रायबल एरियाज. त्याच्यानंतर आता ट्रायबल एरियाजमध्ये कोणते कोणते 4 महत्त्वाचे स्टेट्स आहेत जिथं 6th शेड्यूल लागू आहे बघा. 6th शेड्यूलमध्ये असणारे 4 स्टेट्स कोणते आहेत? आसाम, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा. ह्याची ट्रिक आहे अस्मी मैत्री असं लक्षात ठेवा. अस्मी मैत्री लक्षात राहील, ट्रिक सोपी आहे. अस्मी मैत्री, आसाम, मिझोरम, मेघालय, त्रिपुरा. पुढे जाऊया. 7th शेड्यूल. 7th शेड्यूलवर बघा काय दिलेलं आहे, डिव्हिजन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स बिटवीन युनियन अँड स्टेट्स. म्हणजे जे काही अधिकारांचं विभाजन, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट, ज्या 3 लिस्ट दिलेल्या आहेत. हा सेम प्रश्न ग्रुप सी प्रिलिम्स 2024ला हे स्टेटमेंट विचारलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 8th शेड्यूल बघा. 8th शेड्यूलमध्ये रिकग्नाइज्ड ऑफिशियल लँग्वेजेस. ठीक आहे, बोलण्याची अट अशी ट्रिक लक्षात ठेवू शकता तुम्ही. 8व्या शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे, बोलण्याची अट, अटवरून 8. ठीक आहे, असं लक्षात ठेवा, बोलण्याची अट. ऑफिशियल लँग्वेजेस 8th शेड्यूलमध्ये. तर किती आहेत टोटल लँग्वेजेस? 22 लँग्वेजेस आहेत. ठीक आहे, सुरुवातीला 14 होत्या, नंतर ह्या 3 अमेंडमेंटनी ॲड करण्यात आल्या, त्या आता झाल्यात 22. बघा, 21व्या अमेंडमेंटनी सिंधी ही ॲड केली, 71व्या अमेंडमेंटनी 3 ॲड केल्या, नमक, नेपाळी, मणिपुरी, कोंकणी. ठीक आहे, 92व्या कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2003नी 4 ॲड केल्या अजून. बॉडमास, त्याला आपण ट्रिक केली आहे बॉडमास. BO बोडो, D डोंगरी, MA वरून मैथिली आणि S वरून संथाली. ठीक आहे, लक्षात ठेवा, सोपा आहे प्रश्न. ग्रुप बी प्रिलिम्स 2024ला विचारलेला आहे. इथं हे लँग्वेज आणि त्यांनी म्हटलेलं होतं की नेपाळी आणि कोंकणी ह्या 92व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टने आल्यात. नाही, ह्या 2 आलेल्या आहेत 71व्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्टने. हा होता ग्रुप बी प्रिलिम्स 2024चा प्रश्न. पुढे जाऊया. 9th शेड्यूल बघा. सर्टन ॲक्ट्स अँड रेग्युलेशन प्रोटेक्टेड फ्रॉम ज्युडिशियल रिव्ह्यू. जे काही ॲक्ट्स आणि रेग्युलेशन्स आहेत जे ज्युडिशियल रिव्ह्यूपासून, पुनर्विलोकनापासून संरक्षण द्यायचे, ते 9th शेड्यूलमध्ये टाकण्यात येतात. ठीक आहे, तर हे कोणत्या अमेंडमेंटने आलेले आहे? फर्स्ट कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ॲक्ट 1951ने आलेले आहे. 9th शेड्यूल लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. पुढे जाऊया. 10th शेड्यूल बघा. 10th शेड्यूल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग डिस्क्वालिफिकेशन ऑन ग्राउंड ऑफ डिफेक्शन. 10th शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे? डिफेक्शन दिलेलं आहे, म्हणजे पक्षांतरामुळे अपात्रतेसंबंधित तरतुदी. ठीक आहे, 10th शेड्यूलशी रिलेटेड 2 अमेंडमेंट आहेत. 52वी घटना दुरुस्ती 1985 आणि 91वी घटना दुरुस्ती 2003. तर राज्यसेवा प्री 2014चा हा प्रश्न होता की 10th शेड्यूलशी रिलेटेड अमेंडमेंट विचारली होती. 52वी घटना दुरुस्ती आहे. पुढे जाऊया. 11th शेड्यूल बघा. 11th शेड्यूलमध्ये पॉवर्स, ऑथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ पंचायत्स. 11वे शेड्यूल पंचायतची रिलेटेड आहे आणि 12वा शेड्यूल म्युनिसिपालिटीची रिलेटेड आहे. ठीक आहे, पंचायत कोणत्या अमेंडमेंटने आलेलं आहे? 73वी घटना दुरुस्ती. मला तुम्ही इथं त्याचं डेट आणि इयर सुद्धा सांगायचं आहे. जरी माहीत नसेल तर बुकमध्ये पाहून सांगा, तुम्हाला पाठ होईल. ह्याची पण सांगा 73ची आणि 74ची सुद्धा कधी लागू झालं त्याची डेट आणि त्याचं इयर सांगा. कमेंटमध्ये सांगा, कोणाचं चुकलं तर मी करेक्ट करेल. ठीक, 73वी घटना दुरुस्ती आणि 74वी घटना दुरुस्ती. 11th शेड्यूल, 12th शेड्यूल लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला आहे ग्रुप बी प्रिलिम्स 2024ला. म्हणजे प्रश्न हा होता की ग्रामसभा कॉन्स्टिट्युशनल स्टॅटस कोणत्या अमेंडमेंटने दिलेला आहे? तर ग्रामसभा म्हणजे काय? पंचायतचा भाग आहे आणि हे 73वी घटना दुरुस्तीने म्हटलेलं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हा ग्रुप बी प्रिलिम्स 2024चा प्रश्न होता. आपण सगळे शेड्यूल पाहिलेले आहेत. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा, त्याचं नक्की मी उत्तर देईल. आता आपल्याला बघायचे आहेत फंडामेंटल ड्युटीज. आपण फंडामेंटल राईट्स, DPSP हे नेहमी वाचतो, पाठ करून टाकतो एकदम, परंतु फंडामेंटल ड्युटीजमध्ये आपण गोळ करून टाकतो. अगदी सोपा प्रश्न येतो, परंतु थोड्याफार काहीतरी मायनर तिथं कन्फ्युजनमुळे प्रश्न चुकून जातो. सोपा प्रश्न आहे बघा, ह्याच्या ट्रिक्स तयार केलेल्या आहेत मी पाठ करण्यासाठी. सगळ्यात पहिल्यांदा फंडामेंटल ड्युटीज कोणत्या आर्टिकलमध्ये दिलेल्या आहेत? आर्टिकल 51A मध्ये. आणि मला तुम्ही हे सांगायचं आहे कमेंटमध्ये की आपण फंडामेंटल ड्युटीज कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा, पण इम्पॉर्टंट आहे, PYQ मधला आहे. ठीक आहे, नाही जरी आलं तर पाहून सांगा, कमेंटमध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला ते पाठ होईल. हा प्रश्न बघा आता फंडामेंटल ड्युटीजवरती राज्यसेवा प्री 2013ला विचारलेला आहे. हे ज्या 3 ड्युटीज आहेत A, H आणि I, हे आपल्याला राज्यसेवा प्री 13ला विचारले. आता एक एक करून बघूया आपण.
याच्याचबरोबर ग्रुप सी प्रिलिम्स 21ला सुद्धा आहे प्रश्न, राज्यसेवा प्री 17ला सुद्धा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे स्टेटमेंट्स बघा, हे HI आपण म्हणलेले आहे. त्याच्यानंतर पाहूया एक एक. सगळ्यात पहिल्यांदी 51A मध्ये, आता मी फक्त हे त्याचे जे स्मॉल लेटर्स आहेत त्याचा उच्चार करेल. ठीक आहे. आता ए मध्ये काय दिलेलं आहे, अबाइड बाय कॉन्स्टिट्यूशन अँड रिस्पेक्ट हिज आयडियल इन्स्टिट्यूशन अँड नॅशनल फ्लॅग, नॅशनल अँथेम. ए वरून लक्षात ठेवायचे अबाइड. ठीक आहे. अबाइड म्हणजे आपल्याला पालन करायचं कोणत्या तरी गोष्टींचं. ठीक आहे. रिस्पेक्ट करायचं आहे जे काही आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे आयडियल्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, नॅशनल फ्लॅग आहे, नॅशनल अँथम आहे. आता हे शब्द लक्षात ठेवा, इथं नॅशनल ॲनिमल म्हणलेलं नाही आहे किंवा नॅशनल सॉन्ग सुद्धा म्हणलेलं नाही. ठीक आहे. नॅशनल अँथम आहे, नॅशनल फ्लॅग आहे. ठीक आहे. ह्या दोन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर बी मध्ये बघा, बी मध्ये काय म्हणलेलं आहे, टू चेरिश अँड फॉलो नोबल आयडियल्स इन्स्पायर्ड अवर नॅशनल स्ट्रगल फॉर फ्रीडम. बी वरून आपण बापू लक्षात ठेवू शकतो. बापू म्हणजे महात्मा गांधी. हे कसे होते, ते नोबल आयडियल होते. आपल्याला त्यांच्यापासून इन्स्पायर व्हायचे, त्यांना फॉलो करायचे. त्याच्यानंतर आर्टिकल 51A सी मध्ये बघा काय म्हणलेलं आहे, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सॉव्हर्निटी, युनिटी, इंटिग्रिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. जे काही आपलं सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता आहे ते जपायचे, संरक्षित करायचे. हे आहे सी मध्ये. याची ट्रिक आपण लक्षात ठेवू, सी वरून सुई लक्षात ठेवू आपण. SUI सुई, असं सी वरून सुई. म्हणजे आर्टिकल 51A सी कशाबद्दल आहे, तर सुईबद्दल आहे. हे अशा छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला ट्रिक्स, प्रिलिम्स हा फक्त ऑब्जेक्टिव्हचा पार्ट आहे, तुम्हाला तो टप्पा पार करायचा आहे. ठीक आहे. याच्यामध्ये ज्या ह्या छोट्या मोठ्या अशा फॅक्च्युअल गोष्टी आहेत, ह्या ट्रिक्सनंच लक्षात ठेवल्या पाहिजे, कारण एक्झाममध्ये कन्फ्युजन होत नाही. मग हा ग्रुप सी प्रिलिम्स 2021चा प्रश्न आहे. त्याच्यानंतर 51A डी बघूया आता. डी वरून डिफेंड. काय करायचं डिफेंड आपल्याला, डिफेंड द कंट्री अँड रेंडर द नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो. पुढे जाऊया. हा प्रश्न आहे राज्यसेवा 2017ला विचारलेला. आता पाहायचं आपल्याला ई मध्ये काय दिलेलं आहे बघा, टू प्रमोट हार्मोनी. आता हे याच्यात कीवर्ड्स लक्षात ठेवा, मोठं स्टेटमेंट आहे फार. कीवर्ड्स लक्षात ठेवा. ई मध्ये कीवर्ड्स, ई फॉर की असं लक्षात ठेवा. कीवर्ड्स कोणते कोणते त्याच्यात, प्रमोट हार्मोनी, कॉमन ब्रदरहूड. त्याच्यानंतर आपल्याला वाढवायचे काय, डायव्हर्सिटीज. त्याच्यानंतर डिग्निटी ऑफ वुमन. या सगळ्या गोष्टी ई मध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर एफ बघा, एफ वरून आपण म्हणू शकतो फोर्ट, किल्ला. एफ वरून फोर्ट म्हणू शकतो हेरिटेज, असं इथं कनेक्ट होतं. बघा, द व्हॅल्यू, टू व्हॅल्यू अँड प्रिझर्व द रिच हेरिटेज ऑफ अवर कंपोजिट कल्चर. त्याच्यानंतर 51A जी बघा, जी फॉर ग्रीन, नॅचरल एन्व्हायरमेंटशी कनेक्ट होतं. बघा, टू प्रोटेक्ट अँड इम्प्रूव्ह द नॅचरल एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग फॉरेस्ट, लेक्स, रिव्हर्स अँड वाईल्ड लाईफ. हे झालं 51A जी. पुढे जाऊया 51A एच. 51A एच मध्ये बघा, एच वरून इथं ह्युमॅनिझम कनेक्ट होतं. टू डेव्हलप सायंटिफिक टेम्पर, ह्युमॅनिझम अँड स्पिरिट ऑफ इन्क्वायरी अँड रिफॉर्म. ठीक आहे. 51A एच हा विचारलेला आहे. त्याच्यानंतर 51A आय बघा, आय म्हणजे काय, स्वतः, मी. मला काय करायचं आहे, टू सेफगार्ड द पब्लिक प्रॉपर्टी अँड टू ॲब्ज्युअर व्हायलन्स. म्हणजे पब्लिक प्रॉपर्टीचं संरक्षण करायचं आहे आणि हिंसेचा त्याग करायचा आहे. हे आय वरून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे वरून आपण असं म्हणू, जे लोक एक्सलंट असतात त्यांच्यासाठी हे आर्टिकल आहे. जे वरून जे लोक एक्सलंट, हा एक्सलंट शब्द लक्षात राहावा. टू स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स. ठीक आहे. आणि कशासाठी, नेशन कन्सिस्टंटली राईज टू हायर लेवल्स ऑफ एन्डेवर अँड अचिव्हमेंट. हे जे वरून जे लोक एक्सलंट, स्ट्राईव्ह टुवर्ड्स एक्सलन्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर के बघा, के वरून किड्स लक्षात ठेवा. हे आलेलं आहे 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2002 51A के. हु इज parent or guardian to provide opportunities for education to his child or world between age of 6 and 14 years. 6 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलांना तुम्हाला अपॉर्च्युनिटी द्यायच्या आहेत एज्युकेशनसाठी. ठीक आहे. 6 to 14 इयर्सची किड्स, के फॉर किड्स असं लक्षात ठेवा. 51A के मध्ये किड्स, 6 to 14 इयर. आणि 86th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हा सुद्धा एक PYQ आहे. पुढे जाऊया. आतापर्यंत ह्याच्यात जर काही अडचण आलेली असेल फंडामेंटल ड्युटीजमध्ये किंवा एखादी ट्रिक कळली असेल तर सांगा, मी एक्सप्लेन करेल. तर पुढे जाऊया आपण कम्पॅरिझन ऑफ इमर्जन्सीज. आपल्याला काय, आता ज्या 3 इमर्जन्सीज आहेत, नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल आणि फायनान्शियल इमर्जन्सी, तर ह्या आपल्याला कम्पॅरिझन चार्टमध्ये बघायच्या आहेत. बघा,
सगळ्यात पहिल्यांदा आर्टिकल्स पाहू. नॅशनल इमर्जन्सी राष्ट्रीय आणीबाणी आर्टिकल 352, प्रेसिडेंट रूल राष्ट्रपती राजवट 356, फायनान्शियल इमर्जन्सी आर्थिक आणीबाणी आर्टिकल 360. बघा कोणत्या ग्राउंड्सवरती ही नॅशनल इमर्जन्सी लावण्यात येते. वॉर, एक्सटर्नल ॲग्रेशन आणि आर्म्ड रिबेलियन. ठीक आहे, मला कमेंटमध्ये सांगा आर्म्ड रेबेलियन, इंटरनल डिस्टर्बन्सच्या ऐवजी आर्म्ड रेबेलियन हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनं टाकण्यात आला होता. ठीक आहे, खूप महत्त्वाची आहे कन्सेप्ट. MPSC प्रीचाच हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूल कोणत्या ग्राउंड्सवरती लावण्यात येतो. फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्युशनल मशिनरी इन स्टेट, म्हणजे जे काही आपलं राज्य आहे, राज्यामध्ये जर काही कॉन्स्टिट्युशनल मशिनरी डिस्टर्ब झाली असेल, त्या यंत्रणेचा अपयश आला असेल, तर अशा वेळेस राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल लावण्यात येतो. फायनान्शियल इमर्जन्सी कधी लागते. फायनान्शियल स्टॅबिलिटी थ्रेटंड, म्हणजे आपल्या देशाची आर्थिक स्थिती किंवा कोणत्या एका राज्याची पार्टची आर्थिक स्थिती जर धोक्यात आली, फायनान्शियल स्टॅबिलिटी थ्रेटन झाली, तर त्यावेळेस फायनान्शियल इमर्जन्सी लावण्यात येते. आता डिक्लेअर कोण करते बघा. तिन्ही इमर्जन्सीज प्रेसिडेंट डिक्लेअर करतात. ठीक आहे, सोपं आहे. पुढे जाऊया. अप्रुव्हल. आता नॅशनल इमर्जन्सीला अप्रुव्हल कोण देतं, तर विदिन म्हणजे प्रेसिडेंट ज्या वेळेस लागू करतात त्याच्यानंतर अप्रुव्हल घ्यावं लागतं विदिन 1 मंथ. हे 1 मंथ लक्षात ठेवा. विदिन 1 मंथ लोकसभा प्लस राज्यसभा या दोघींची पण अप्रुव्हल घ्यावं लागतं. कोणत्या मेजॉरिटीने. स्पेशल मेजॉरिटीने, म्हणजे एका महिन्यात दोन्ही सभागृहाची मंजुरी कोणत्या बहुमताने. विशेष बहुमताने घ्यावं लागते. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूलला अप्रुव्हल घ्यावं लागते विदिन 2 मंथ्स. बघा इथं 1 होतं, आता इथं 2 आहे प्रेसिडेंट रूलला. आणि दोन्ही सभागृहांची, लोकसभा प्लस राज्यसभा, परंतु सिंपल मेजॉरिटीनं घ्यायचं आहे आता. म्हणजे 2 महिन्यात दोन्ही सभागृहांची मंजुरी साध्या बहुमतानं घ्यायची. इथं स्पेशल मेजॉरिटी होतं नॅशनल इमर्जन्सीला, प्रेसिडेंट रूलला सिंपल मेजॉरिटी आहे. आता बघा हे सेम आहे इकडं. फायनान्शियल इमर्जन्सीसाठी 2 मंथ्स, लोकसभा प्लस राज्यसभा, सिंपल मेजॉरिटी. ठीक आहे. पुढे जाऊया. ड्युरेशन बघा किती कालावधीसाठी लागू असते नॅशनल इमर्जन्सी. 6 महिन्यासाठी. इनडेफिनेटली विथ एव्हरी 6 मंथ अप्रुव्हल, म्हणजे दर 6 महिन्याला अप्रुव्हल घ्यायचे. आणि इनडेफिनेटली अनिश्चित काळासाठी तुम्हाला कधीपर्यंतही इमर्जन्सी वाढवता येते. फक्त एकच हे आहे की दर 6 महिन्याला अप्रुव्हल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूल बघा 6 महिन्याला, एव्हरी 6 मंथ अप्रुव्हल, 3 इयर मॅक्स, म्हणजे दर 6 महिन्याला तुम्हाला अप्रुव्हल घ्यायचं आहे आणि 3च वर्षापर्यंत तुम्हाला लावता येईल प्रेसिडेंट रूल. बरोबर आहे. नाही तर मग एखादं राज्य जर अपोजिशन पार्टीमधलं असेल तर त्या राज्याला नुसतं प्रेसिडेंट रूल लावून पूर्ण कंट्रोल करतील 5 वर्ष पुढची इलेक्शन येण्यापर्यंत. तर हे असं होऊ नये म्हणून हे 3 वर्षापर्यंतच केलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा फायनान्शियल इमर्जन्सी ही जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत ती लागूच राहते. त्याच्यानंतर लेजिस्लेटिव्ह पॉवर बघा, म्हणजे इमर्जन्सी लागू केल्यानंतर राज्यांचे अधिकार जातात का ते बघायचं आपल्याला. तर विधानसभेचे अधिकार नॅशनल इमर्जन्सीमध्ये जातात का, तर नाही, नॉट सस्पेंडेड. जे काही विधानसभा आहे किंवा जे काही सरकार आहे ते सस्पेंड होत नाही. त्याच्यानंतर प्रेसिडेंट रूलमध्ये सस्पेंड होऊ शकतं किंवा डिझॉल्व देखील होऊ शकतं. आणि फायनान्शियल इमर्जन्सीमध्ये तसं काही नाही, हे रेग्युलर कामकाज चालतं इथं. फक्त फायनान्शियल गोष्टींवरती फायनान्शियल इमर्जन्सीमध्ये बंधनं लादली जातात. त्याच्यानंतर बघा हा इथला अप्रुव्हलचा जो प्रश्न होता की नॅशनल इमर्जन्सी ही लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही हाऊसमध्ये अप्रूव्ह करावं लागते, ते राज्यसभेपरी 17चा प्रश्न आहे. पुढे जाऊया. रिवोकेशन, म्हणजे इमर्जन्सी रद्द करण्यासाठी काय प्रोव्हिजन आहेत. तर नॅशनल इमर्जन्सीच्या बाबतीत बघा 2 प्रकारे इमर्जन्सी रद्द करता येते. नॅशनल इमर्जन्सी सगळ्यात पहिल्यांदा प्रेसिडेंट करतील, जेव्हा वाटलं तेव्हा, ॲट एनी टाईम, कधीही करू शकतील. आणि दुसरं आहे लोकसभासुद्धा एक सिंपल मेजॉरिटीने रिवोकेशन म्हणजे रद्द करू शकते. बरोबर आहे. सोपं करावं लागेल ना आपल्याला. नॅशनल इमर्जन्सी म्हणजे काही चांगली गोष्ट नाही आहे. ही रद्द करण्यासाठी एक सिंपल मेजॉरिटीनं जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी रद्द करता येईल. इथं स्पेशल नाही आहे. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. त्यामुळे ते लक्षात राहील. आता ह्यावेळेस कसं करायचं, इथं 10 डेजची म्हणजे 1/10 मेंबरनी एक नोटीस द्यायची आहे आणि 14 दिवसांमध्ये एक मीटिंग घेतली जाईल. त्या मीटिंगमध्ये सिंपल मेजॉरिटीनं हे रिवोकेशन करता येईल. ठीक आहे. ओन्ली प्रेसिडेंट, जे काही प्रेसिडेंट रूल आहे, प्रेसिडेंट रूल काढण्यासाठी कोण काढू शकतो, तर ओन्ली प्रेसिडेंट. आणि फायनान्शियल इमर्जन्सी जी काय आहे ती फक्त प्रेसिडेंट काढू शकतात. ठीक आहे. रिवोकेशन झाला. MPSC प्री 19चा हा प्रश्न होता. हे दोन्ही स्टेटमेंट्स विचारलेले होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊया. आता इमर्जन्सीच्या काळात फंडामेंटल राईट्सवरती काय परिणाम होतो बघा. नॅशनल इमर्जन्सीच्या काळात आर्टिकल 19 सस्पेंडेड इन
वॉर अँड एक्सटर्नल ॲग्रेशन. ठीक आहे, वॉर आणि एक्सटर्नल ॲग्रेशन ह्या दोन्ही केसमध्ये युद्ध व बाह्य आक्रमण या दोन्ही केसमध्ये आर्टिकल 19 हे सस्पेंड होतं, परंतु आर्म्ड रेबिलियन या आर्म्ड रेबिलियनमध्ये सस्पेंड होत नाही. ह्याचं तुम्ही मला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट सांगायची आहे. कोणत्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनुसार हे रूल ॲड केलेला आहे. ठीक आहे, मी क्ल्यू देतो, इमर्जन्सीच्या नंतर ॲड केलेला आहे. ठीक आहे, लक्षात येईल तुम्हाला. आता जरी माहीत नसेल तर बुकमध्ये पहा आणि तिथून पाहून कमेंट करा, म्हणजे तुमच्या ते पाठ होईल. पुढं बघा, प्रेसिडेंट रूलमध्ये नो अफेक्ट फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईटवर कोणताही परिणाम होत नाही. फक्त एक समजा त्यांनी असं पत्रक काढलं की आणि सांगितलं की या आर्टिकल्सवरती बंधन लादण्यात येईल, तर ते तेवढंच होऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर इकडे फायनान्शियल इमर्जन्सीमध्ये बघा, नो अफेक्ट फंडामेंटल राईट. त्याच्यानंतर ज्युडिशियल रिव्ह्यू, तिन्ही इमर्जन्सीजला ज्युडिशियल रिव्ह्यू आहे. न्यायालयीन पुनरावलोकन तिन्ही इमर्जन्सीजला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हा इमर्जन्सी चॅप्टर पाहिलेला आहे आपण, पूर्ण डिटेलमध्ये बघितला आहे. अजूनही भरपूर चॅप्टर खूप मोठा आहे, परंतु तुम्ही जर पाहाल तर इथल्या स्टेटमेंट्सवरूनच प्रश्न सुटतात. बऱ्यापैकी प्रश्न जे काही येतात ते या स्टेटमेंट्सवरून, म्हणजे 4 स्टेटमेंट झाले आणि आपण एवढं केलं, ह्याच्यात 2 जरी स्टेटमेंट्स आपले बसले आणि एलिमिनेशन टेक्निकने ह्या 2 पैकी जरी आपल्याला कोणतं एक किंवा दोन्ही एलिमिनेट करता आले तर उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे मी म्हणत नाही की इमर्जन्सीवर तुम्हाला या एवढ्या 2-3 स्लाईडमधूनच प्रश्न येईल. प्रश्न बाहेरही जाऊ शकतो, परंतु ह्या बेसिक गोष्टी जर तुम्ही आधी केल्या व्यवस्थित तर तुम्हाला ते प्रश्न सुद्धा टॅकल करण्यासाठी मदत होते. म्हणजे पहिल्यांदा हा बेसिक पोर्शन परफेक्ट करा, त्याच्यानंतर ह्याच्यावर बिल्डअप म्हणून इतर जे काही बुकमध्ये तुम्हाला इमर्जन्सीच्या बाबतीत दिलेलं आहे ते वाचून काढा. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला बघायचं आहे बिल्स, जे काही पार्लमेंट चॅप्टरमध्ये कन्फ्युजन करणारे बिल्स आहेत, म्हणजे ऑर्डिनरी बिल, फायनान्स बिल, मनी बिल, त्याच्यानंतर अमेंडमेंट बिल, हे आपल्याला कंपॅरिझन चार्टमध्ये बघायचं आहे. ठीक आहे, बघा. ऑर्डिनरी बिल जे काही साधं बिल असते, त्याच्यानंतर मनी बिल, धनविधेयक म्हणतो आपण, फायनान्स बिल 1, फायनान्स बिल 2 आणि अमेंडमेंट बिल, घटनादुरुस्ती. तर ह्याच्याशी रिलेटेड हे पॉईंट्स आहेत. ह्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला कंपॅरिझन करून पाठ करायचे आहेत. ठीक आहे, बघा. ऑर्डिनरी बिलचं आर्टिकल काय आहे? 107. मनी बिलचं आर्टिकल आहे 110. फायनान्स बिल 1चं आर्टिकल 117(1). फायनान्स बिल 2चं 117(3) आहे. सॉरी इथं 117(2) झाले, 117(3) करायचं. त्याच्यानंतर अमेंडमेंटचं आर्टिकल काय आहे? आर्टिकल 368. त्याच्यानंतर इंट्रोड्यूस, म्हणजे ऑर्डिनरी बिल कोणत्या हाऊसमध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतं? लोकसभा, राज्यसभा दोन्हीकडे. मनी बिल फक्त लोकसभेमध्ये, फायनान्स बिल फक्त लोकसभेमध्ये, फायनान्स बिल 2 लोकसभा, राज्यसभा दोन्हीकडे सुद्धा इंट्रोड्यूस करता येऊ शकतं, आणि अमेंडमेंट दोन्हीकडे इंट्रोड्यूस करता येऊ शकतं. आता हे बिल कोण इंट्रोड्यूस करू शकतो? बघा, ऑर्डिनरी बिल कोणताही मेंबर, एनी मेंबर इंट्रोड्यूस करू शकतो. मनी बिल फक्त मिनिस्टर, जो काही मंत्री आहे तोच इंट्रोड्यूस करू शकतो. त्याच्यानंतर मिनिस्टर फायनान्स बिल 1ला सुद्धा आणि फायनान्स बिल 2ला सुद्धा मिनिस्टरच बिल मांडू शकतात. त्याच्यानंतर अमेंडमेंट कोणीही मांडू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रायर रेकमेंडेशन, म्हणजे प्रायर रेकमेंडेशन, राष्ट्रपतीची शिफारस ऑर्डिनरी बिलला गरजेची असते का? नाही. कितीतरी बिल्स म्हणजे केले जातात, अमेंडमेंट केल्या जातात, तर ह्या प्रत्येक वेळेस तुम्ही जाऊन प्रेसिडेंटला परेशान करणार आहेत का शिफारस द्या म्हणून? आतापर्यंत नाही म्हणलं तरी आपल्या 106 अमेंडमेंट झालेले आहे, तर ह्या एवढ्या वेळेस 100 वेळेस जायचं का प्रेसिडेंटजवळ? तर नाही. हे अशा प्रकारे लक्षात ठेवा, म्हणजे अमेंडमेंट बिल आणि ऑर्डिनरी बिल ह्या दोन्ही केसमध्ये प्रायर रेकमेंडेशन आहे का? तर नाही आहे. तर ह्या 3च्या बाबतीत काय होतं बघूया आपण. मनी बिलला तर प्रायर रेकमेंडेशन लागणारच आहे, कारण पैशाच्या बाबतीत आहे सगळं. फायनान्स बिल 1च्या बाबतीतही प्रायर रेकमेंडेशन लागणार आहे, परंतु फायनान्स बिल 2च्या बाबतीत सुरुवातीला प्रायर रेकमेंडेशन लागत नाही, परंतु बिल पास करायच्या शेवटच्या स्टेजला एक प्रेसिडेंटचं कन्सिडरेशन लागतं बिल पास करताना. ठीक आहे, तर एवढा एक फरक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जॉईंट सिटिंग बघा, ऑर्डिनरी बिलला जॉईंट सिटिंग असते. त्याच्यानंतर मनी बिलला जॉईंट सिटिंग नसते. फायनान्स बिलला जॉईंट सिटिंग असते. फायनान्स बिल 2ला सुद्धा जॉईंट सिटिंग असते. अमेंडमेंटला जॉईंट सिटिंग नसते. ठीक आहे, कारण कसं आहे, लोकसभेची आधीच सीट्सची संख्या जास्त आहे आणि ते जर अमेंडमेंट बिलसाठी जॉईंट सिटिंग घेतली तर ऑटोमॅटिक लोकसभा ही वरचढ ठरणार आहे.
त्यामुळे अमेंडमेंट बिलवरती जॉईंट सिटिंग नाही आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. लोकसभा वर्सेस राज्यसभा पॉवर्स पाहायचे आहेत आपल्याला. ऑर्डिनरी बिलच्या बाबतीत दोघांनाही सेम पॉवर आहेत लोकसभा राज्यसभेला. मनी बिलच्या बाबतीत लोकसभेला जास्त पॉवर आहेत, कारण फक्त लोकसभेतच आपण इंट्रोड्यूस करतोय. आता फायनान्स बिल 1मध्ये बघा, आता हे जे 2 बिल आहेत, ह्या 2 बिलला एक स्टेटमेंट म्हणलं जातं की हे दोन्ही बिल मनी बिल म्हणून मानले जातात आणि पास होताना ते ऑर्डिनरी बिल म्हणून पास होतात. हे स्टेटमेंट लक्षात ठेवा. म्हणजे कसं तुम्हाला सांगतो बघा. आता ह्या दोन्हीमध्ये आपल्याला म्हणता येत नाही की लोकसभाच फक्त वर चढ आहे म्हणून, कारण जॉईंट सिटिंग आहे बघा दोन्हीकडे. मनी बिलला तीच नाही आहे, परंतु मांडताना फक्त इथं लोकसभेतच मांडता येते. इथं जरी दोन्ही ठिकाणी असलं तरी फक्त मिनिस्टरच मांडतोय. तर अशा प्रकारे तुम्ही जर पाहितलात तर हे ठीक आहे. आपल्याला जसं इथं एकदम क्लिअर कट सांगता येते लोकसभा इक्वल टू राज्यसभा, लोकसभा ग्रेटर दॅन राज्यसभा, तसं इथं प्रश्न विचारला तर थोडासा तो ग्रे एरियामध्ये जाईल, म्हणून डायरेक्ट तर विचारणार आहे. परंतु फक्त असं तुम्ही लक्षात ठेवा की हे जे 2 फायनान्स बिल 1 आणि फायनान्स बिल 2 आहेत, हे मांडताना मनी बिल म्हणून मांडतात आणि पास करताना हे ऑर्डिनरी बिल म्हणजे साध्या बिलसारखे पास करतात. म्हणून त्याच्यामध्ये साध्या बिलमध्ये जसं ऑर्डिनरी बिलमध्ये जॉईंट सिटिंग असते, तशीच ह्या दोघांमध्ये सुद्धा जॉईंट सिटिंग असते. ठीक आहे, सोपं आहे. पुढे बघा, अमेंडमेंटसाठी जॉईंट सिटिंग असते का नाही हे सांगितलं मी. आणि लोकसभा इक्वल टू राज्यसभा, कारण लोकसभा राज्यसभा दोन्ही ठिकाणी मांडण्यात येते आणि एनी मेंबर मांडू शकतो, म्हणून लोकसभा इक्वल टू राज्यसभा. तर मेजॉरिटी बघा, ऑर्डिनरी बिलला पास करण्यासाठी सिंपल मेजॉरिटीनं पास करतात. म्हणजे तुम्हाला 100 लोक असतील तर 51 जणांची मेजॉरिटी, म्हणजे ही सिंपल मेजॉरिटी झाली. तर तुम्हाला माहिती आहे पार्लमेंटची किती आहे सीट, त्याला सिंपल मेजॉरिटी किती येईल कॅल्क्युलेट करून बघा. ठीक आहे, मनी बिल सिंपल मेजॉरिटीनं पास करतात, फायनान्स बिल 1 सिंपल मेजॉरिटीनं, फायनान्स बिल 2 सिंपल मेजॉरिटीनं. आपल्याला वाटतं मनी बिल फक्त लोकसभेत आहे एवढं महत्त्वाचं आहे, तर नाही, पैशाच्या बाबतीत आहे, पैसा लागणारच आहे आपल्याला वापरायला, म्हणून पटकन पास करावं. त्याच्यामुळं मनी बिल हे सिंपल मेजॉरिटीनं पास करतात, असं लक्षात ठेवण्यासाठी लक्षात ठेवा फक्त. आता बघा अमेंडमेंटसाठी स्पेशल मेजॉरिटी. का स्पेशल मेजॉरिटी ठेवलेली आहे? इथं जर सिंपल मेजॉरिटी असती तर आजपर्यंत आपल्या 200-300 अमेंडमेंट झाले असते. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती एक चेक राहावा आणि सर्व डिस्कशन करून व्यवस्थित सर्वांमध्ये निर्णय व्हावा, म्हणून इथं स्पेशल मेजॉरिटी अमेंडमेंटमध्ये वापरली जाते. ठीक आहे, अशा प्रकारे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. बघा, इथं मी ॲक्च्युली विसरलो PYQ टाकायचे. तुम्ही नक्की बुकमध्ये PYQच्या बघा जाऊन, ह्याच्यावरती भरपूर PYQ आहेत. म्हणजे आणि कसं आहे, हे जर चार्ट तुम्हाला पाठ असला, तुम्हाला कसाही प्रश्न विचारू द्या, त्याच्यातला 4 स्टेटमेंट जर असले तर ते 1-2 स्टेटमेंट तरी या चार्टमधूनच येणार. म्हणजे बिल्सच्या बाबतीत बोलते मी, जर बिलवरती प्रश्न विचारला तर. ठीक आहे, म्हणून हा चार्ट पहिले परफेक्टली पाठ करा आणि मग ऑर्डिनरी बिल डिटेलमध्ये वाचा जाऊन. म्हणजे ऑर्डिनरी बिलच्या बाबतीत तुम्हाला एवढे मुद्दे तोंड पाठ पाहिजेत, मग ऑर्डिनरी बिल डिटेलमध्ये वाचा, मग मनी बिल डिटेलमध्ये वाचा, मग हे अशा प्रकारे करा. ठीक आहे, ह्या सिरीजचा उद्देशच हा आहे की एक जे बॅकबोन म्हणतो आपण सब्जेक्टचा, ते ह्या गोष्टी, काही गोष्टी पाठच असणं गरजेचं असतं. ठीक आहे, ह्या गोष्टी आपण घेतोय. ठीक आहे, ह्या गोष्टी पाठ करा आणि ह्याच्यावरती तुम्ही जे दिवसभर वाचताय त्याच्यावरती नंतर बिल्डअप करा. ठीक आहे, पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा. बघा, पुढं आहे पार्लमेंटरी कमिटीज बघायच्यात आपल्याला, संसदीय समित्या भरपूर आहेत. आपण ह्याच्यातल्या फायनान्शियल कमिटीज पाहणार आहोत चार्टच्या मार्फत, कारण बाकीच्या सोप्या आहेत एकदम. तुम्ही त्या कोणत्याही बुकमधून वगैरे करू शकता, इझी आहेत. बघा, ह्या 3 फक्त कन्फ्यूज होतात, तर ह्या 3 मी चार्टच्या फॉर्मॅटमध्ये आणलेल्या आहेत. बघा, पहिली आहे पॅक पब्लिक अकाउंट कमिटी, दुसरी आहे एस्टिमेट कमिटी जिला आपण अंदाज समिती म्हणतो, तिसरी आहे पब्लिक अंडरटेकिंग कमिटी सार्वजनिक उपक्रम समिती. सगळ्यात पहिल्यांदा बघा, इयर ओरिजिन कधी आहे, पॅक कधी आलेले, 1921ला आलेले आहे. आणि रेकमेंड कोणी केलेले आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म, जे 1919चा कायदा आलेला होता, त्या कायद्याने पॅकची रेकमेंडेशन केलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एस्टिमेट कमिटी बघा 1950ला स्थापन झालेली आहे. कोणाचं रेकमेंडेशन होतं, जॉन मथाई यांनी रेकमेंडेशन केलेलं होतं. पुढे बघा, पब्लिक अंडरटेकिंग कमिटी सार्वजनिक उपक्रम समिती कधी आलेली आहे, 1964मध्ये. कोणाच्या रेकमेंडेशननी, कृष्ण मेनन कमिटी यांच्या शिफारशीनुसार. पुढे बघा, मेंबर्स. आता पब्लिक अकाउंट कमिटीमध्ये 22 मेंबर असतात, 15 लोकसभेतून, 7 राज्यसभेतून. एस्टिमेट कमिटी अंदाज समितीमध्ये 30 मेंबर असतात, फक्त आणि फक्त लोकसभेतून असतात. पब्लिक अंडरटेकिंगमध्ये 22 मेंबर असतात, 15 लोकसभेतून, 7 राज्यसभेतून. त्याच्यानंतर टेन्युअर कार्यकाळ बघा, 1 वर्ष 1 वर्ष 1 वर्ष.
हे चार्टमध्ये करण्याचा हा फायदा असतो. ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला पाठ करायची गरज सुद्धा पडत नाही. इथं 22 हे असं पिक्चर मेमरी तयार होत नाही. ठीक आहे. पुढं बघा, पुढं इलेक्शन म्हणजे ह्या तिन्ही कमिटीजमध्ये निवड कशी केली जाते लोकांची. तर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, तिन्हीमध्ये पण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे प्रमाणात्मक प्रतिनिधित्व आणि एकल हस्तांतरणीय मतपद्धतीने निवड केली जाते. तिन्ही आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिनिस्टर ॲज अ मेंबर म्हणजे मंत्री हा सदस्य होऊ शकतो का, तर तिन्हीमध्ये पण नाही. त्याच्यानंतर चेअरमन अध्यक्ष कोण असतो बघा, फ्रॉम अपोजिशन सिन्स 1967. आता हा PYQ आहे, म्हणजे एक कन्व्हेन्शन आहे, हे काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिलेलं नाही की आपल्या पॅकचा अध्यक्ष हा अपोजिशन पार्टीमधून असावा किंवा लीडर ऑफ अपोजिशन वगैरे असा असावा. तर हे कन्व्हेन्शन आहे. हा रिसेंटचा आयोगाचा PYQ आहे. ठीक आहे, मेन्शन करायचं विसरलो मी. तर हे एक कन्व्हेन्शन आहे. कधीपासून फॉलो केलं जातं, 1967 पासून. त्याच्यानंतर पुढची जी आहे आपली एस्टिमेट कमिटी, ती फ्रॉम रुलिंग पार्टी बाय स्पीकर, कारण हे फक्त लोकसभेतच आहे आपण पाहिलं, त्यामुळे ह्याचा चेअरमन अध्यक्षसुद्धा रुलिंग पार्टीमधूनच घेतला जातो. आणि शेवटची जी आहे ती लोकसभेतून कोण निवड करते, स्पीकर. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला वाटतंय इथं दोन्ही आहे, लोकसभा आणि राज्यसभा, परंतु त्यांचा चेअरमन हा फक्त लोकसभेतून घेतला जातो आणि त्याला अपॉइंट करणारा हा स्पीकरच असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मेन फंक्शन बघा, पॅकचं मेन फंक्शन काय आहे, एक्झामाइन्स कॅग रिपोर्ट्स, कॅगचे जे काही रिपोर्ट असतात ते एक्झामिन करण्याचं काम पॅक करते. त्याच्यानंतर एन्श्युअर्स इकॉनॉमी अँड इफिशियन्सी अँड प्रोप्रायटी म्हणजेच जे काही खर्चातील कार्यक्षमता व शिस्त ठेवण्याचं काम पॅकचं असतं. त्याच्यानंतर एक्झामाइन्स बजेट एस्टिमेट्स म्हणजे जी काही आपली एस्टिमेट कमिटी आहे, नावातच आहे एस्टिमेट करते, बजेट एस्टिमेट्स एक्झामाइन करणे आणि सजेस्ट रिफॉर्म्स अँड अल्टरनेट पॉलिसी म्हणजे जे काही अंदाजपत्रकामधील अंदाज तपासणी व सुधारणा सूचना करणे. त्याच्यानंतर जे काही आपली पब्लिक अंडरटेकिंग कमिटी आहे, एक्झामाइन्स पब्लिक अकाउंट्स, रिव्ह्यूज कॅग रिपोर्ट्स ऑन पब्लिक अंडरटेकिंग्स म्हणजे जे काही सार्वजनिक उपक्रमांच्या हिशोबांची व कॅगच्या अहवालांची तपासणी करणे. हे फंक्शन आहे आपल्या पब्लिक अंडरटेकिंग कमिटीचं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या तिन्ही कमिटी ज्या आहेत यांचं काम पोस्टमॉर्टमचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी पास झाल्याच्या नंतर ह्या येऊन एक प्रकारे म्हणजे पाहणी करण्याचं काम करा, असं पोस्टमॉर्टम फंक्शन आहे त्यांचं, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. आता आपण पाहूया कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. आपले आतापर्यंत 6 टॉपिक्स पाहून झाले आहेत. आपल्याला अजून आता 2 टॉपिक्स पाहिजे, म्हणजे पॉलिटीमधले सगळ्यात महत्त्वाचे 8 टॉपिक्स आपले कव्हर होणार आहेत. ठीक आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा. आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून असाल तर व्हिडिओ याचा अर्थ तुम्हाला आवडतोय आणि व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, खाली कमेंट करा. बऱ्याच गोष्टी अशा असतात की आपल्याला डाऊट असतो डोक्यामध्ये, छोट्या मोठ्या गोष्टी. तुम्ही कोणताही छोटा मोठा डाऊट टाका, बिंदास टाका, कोणताही विचार करू नका, मी तो नक्की क्लिअर करेल. आता बघा पुढे कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, संवैधानिक संस्था. बघा इथे सुद्धा मी महत्त्वाच्या संस्था आणलेल्या आहेत. ह्या पाहताना काही एक कॅटेगरीज ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या बेसिक कॅटेगरीज आहेत, ह्याच्या बाहेर एक कॅग आहे अजून. ठीक आहे, ह्याच्यानंतर तुम्ही नोटबुकमध्ये तयार करा, परंतु मिनिमम एवढं तरी पहिले पाठ असलं पाहिजे तुम्हाला, 2 पाठ असलं पाहिजे. बघू सगळ्यात पहिल्यांदा कॅग, महालेखा परीक्षक. आर्टिकल काय आहे यांचं, आर्टिकल 148 ते आर्टिकल 151. ठीक आहे. आता तुम्ही मला सांगायचं, आपण पार्ट्स पाहिलेत, कॅग हा कोणत्या पार्टमध्ये येतो, याची एक हिंट देतो मी. कॅग हा युनियनचा पार्ट आहे. ठीक आहे. आता सांगा तुम्ही मला, पार्ट म्हणजे जो सुरुवातीला लेक्चरचं पाहिलं आपण, कॅग हा कोणत्या पार्टमध्ये येतो ते सांगायचं आहे तुम्हाला. हा बघा, हा PYQ आहे. सगळ्यात आधी तुम्ही ह्या स्लाईडकडे फक्त व्यवस्थित बघा, किती PYQ दिसत आहेत बघा. राज्यसेवा प्री 2024, राज्यसेवा प्री 2021, राज्यसेवा प्री 2022, राज्यसेवा प्री 2013, राज्यसेवा प्री 2024, ग्रुप बी प्रिलिम्स 2024. म्हणजे एकाच स्लाईडवरती जवळपास 6 ते 7 प्रश्न आहेत. पुढच्या पेजवरती पाहायचं झालं तर बघा, ह्या पेजवरती सुद्धा राज्यसेवा प्री 24, राज्यसेवा प्री 22, त्याच्यानंतर कंबाईन प्रिलिम्स 2018. म्हणजे खूप महत्त्वाचा आहे हा चॅप्टर, लक्ष देऊन बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय कॅगमध्ये आपण सुरुवात केली पार्टपासून. मला तुम्ही हे कमेंटमध्ये सांगणार आहात कोणता पार्ट आहे कॅगचा. 148 ते 151 त्याचा आर्टिकल नंबर आहे. त्याची नियुक्ती, त्याला शपथ किंवा त्याचं रिझाईन कोणाकडे, ह्या सगळ्या गोष्टी येतं प्रेसिडेंटकडे जातं कॅगच्या बाबतीत. त्याच्यानंतर कॅगचं क्वालिफिकेशन काय आहे, प्रशासकीय अनुभव त्याला असला पाहिजे, ऑडिटिंग आणि ऑडिटबद्दल त्याला उत्तम ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर टर्म जर बघायची झाली तर 665 त्याची टर्म आहे. रिमूव्हल म्हटलं तर लाईक जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट या जजप्रमाणे त्याचं रिमूव्हल केलं जातं. आणि सध्या करंटचे कोण आहेत, संजय मूर्ती. सध्याचे कॅग संजय मूर्ती.
हे वेळोवेळी लक्ष ठेवत जा. करंटमधले हे व्यक्ती बदलत राहतात. गुगलवरती चेक करत राहायचं. कोणी बदलला तर इथं लगेच करेक्शन करून घ्या. आता ह्या प्रश्नामध्ये बघा, राज्यसेवा प्री 2021 आणि 22ला सेम 2 स्टेटमेंट्सवरती विचारलेलं होतं. म्हणजे 1 आणि 2 कोणता आहे? 1 म्हणजे हा प्रेसिडेंट नियुक्ती शपथ विचारलेला आहे आणि रिमूव्हल विचारलं आहे कोणासारखं आहे. ठीक आहे, 21ला पण होतं आणि 22ला पण होतं. आणि हे तिसरं स्टेटमेंट राज्यसेवा प्री 2024 जी आता 1 डिसेंबरला झालेली आहे, ते 148 आर्टिकल थेट विचारलं होतं आपल्याला की ॲक्टचं आर्टिकल काय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. आता UPSC बघा, UPSCचं सुद्धा तुम्हाला पार्ट तुम्ही मला सांगणार आहात. याची सुद्धा ट्रिक देतो मी. सर्व्हिसेस आपण पाहिलं होतं एका ठिकाणी. ठीक आहे, हिंट देतो. सर्व्हिसेस पाहिलेलं आहे. कमेंटमध्ये सांगा UPSCचा पार्ट कोणता आहे तो. याचा आर्टिकल आहे 315 ते 323. नियुक्ती, शपथ, रिझाईन या बाबतीत हे सगळं प्रेसिडेंटकडे जातं. क्वालिफिकेशन पाहिजे झालं तर नॉट स्पेसिफाईड, एक स्पेसिफाईड मेन्शन नाही आहे, बट हे जे काही आयोग आहेत त्या आयोगातले निम्मे सदस्य सेंटर आणि स्टेट सर्व्हिसमध्ये 10 वर्ष ॲटलिस्ट त्यांनी काम केलेलं पाहिजे. ठीक आहे, सदस्य संख्या पाहिलं तर 9 ते 11. 9 ते 11 मध्ये प्रेसिडेंट ठरवतात ती. ठीक आहे, सध्या करंटली किती आहे? 11 आहे. 1 अध्यक्ष आणि 10 सदस्य अशी. त्याच्यानंतर टर्म आहे 665. रिमूव्हल आहे कोण करते? तर प्रेसिडेंट करते. आणि करंटचे कोण आहेत? तर अजय कुमार. हा प्रश्न बघा 665 हा विचारायला राज्यसेवा प्री 13ला. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन बघायचं. इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग. ह्याचाही तुम्ही मला पार्ट सांगा. आपण पाहिलं इलेक्शनचा पार्ट बघितलेला आहे, कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर याचा आर्टिकल आहे आर्टिकल 324 ते आर्टिकल 329. तर ही जी रेंज आहे इलेक्शन कमिशनचे आर्टिकल 324 पासून 329 पर्यंत आहेत. हा प्रश्न राज्यसेवा प्री 2024ला विचारलेला आहे. त्याच्यानंतर फक्त हे 324 इलेक्शन कमिशनचं आर्टिकल काय आहे ते आता जस्ट ग्रुप बी प्रिलिम्स जी झालेली आहे त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर रिसेंटचे क्वेश्चन पेपर्स तुम्हाला पाहणं किती मस्त आहे, तुम्ही ह्याचा विचार करा. 24चा प्रश्न 24मध्येच रिपीट होतो आहे, म्हणजे मागचे तर होत आहेतच. म्हणून कोणतीही एक्झाम जी असली आपली या वर्षात तर त्याच्या आजूबाजूला झालेले जे काही प्रश्न असतील कोणतेही असो, कंबाईनचे असो, तुम्ही राज्यसेवेच्या पेपरची तयारी करत असला तर कंबाईनचे पाहायचे, प्रिलिम्सचे आणि मेन्सचे पण. किंवा मग आता राज्यसेवेचे जे शेवटचे ऑब्जेक्टिव्ह झाले त्याचेसुद्धा मेन्सचे पेपर पाहून घ्या. ॲटलिस्ट प्रिलिम्सच्या लेवलचे तरी पाहून घ्या. लई डिटेलमध्ये बघायची गरज नाही, पण प्रिलिम्सच्या लेवलचे क्वेश्चन पाहून घ्या. थेट प्रश्न रिपीट होत आहेत. ठीक आहे, सोपा आहे. ज्ञानेश कुमार करंटचे आहेत. बघा, क्वालिफिकेशन काही मेन्शन नाहीत इलेक्शन कमिशनचे. सदस्य संख्या 1+ ऑदर, आणि हे ऑदर कोण ठरवणार? तर प्रेसिडेंट ठरवणार. म्हणजे 1+ किती जण असतील ते. सध्या किती आहे? 1+2 आहे आपला. ठीक आहे, इलेक्शन कमिशन. टर्म बघा 665. ह्या तिघांची पण कॅग, UPSC, इलेक्शन कमिशन 665च आहे. त्याच्यानंतर रिमूव्हलमध्ये बघा, जो चीफ इलेक्शन कमिशनर असतो त्याचं रिमूव्हल ॲज जज ऑफ हायकोर्ट त्याच्याप्रमाणे केलं जातं. आणि जो इलेक्शन कमिशनर असतात सध्या जे 2 आहेत, 1+2 मी सांगितलं, तर ह्या दोघांचं रिमूव्हल कसं होतं? तर प्रेसिडेंट करतात. तर प्रेसिडेंट कसं रिमूव्हल करतात? तर ह्याच्या शिफारसीनुसार जो चीफ इलेक्शन कमिशन सांगेल त्याच्या शिफारसीनुसार प्रेसिडेंट हे इलेक्शन कमिशनरला काढून टाकतात. ठीक आहे, करंटला सध्या कोण आहेत? तर ज्ञानेश कुमार आहेत. हे पहिले मेंबर होते, आता यांना चीफ इलेक्शन कमिशनर केले. म्हणजे हे पहिले इलेक्शन कमिशनर होते, आता त्यांना CEC केलेला आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आता आपल्याला 3 महत्त्वाचे आयोग पाहायचे आहेत. नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती आयोग, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्स, अनुसूचित जमाती आयोग, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही मला पार्ट सांगणार आहात. ठीक आहे, कमेंटमध्ये सांगा ह्या तिन्हीचे पार्ट कोणता आहे तो. एकच पार्ट येणार आहे कारण आर्टिकल जवळजवळच आहेत. ठीक आहे, पाहिलेलं आहे आपण, हे मी सांगितलेलं आहे क्ल्यू. त्याच्यानंतर बघा, हा प्रश्न आहे आर्टिकल 338, 338A, 338B राज्यसेवा प्री 2024चा. डायरेक्टली विचारलेलं होतं ह्या तिघांची पण आर्टिकल्स. ठीक आहे, आत्ताच्या रिसेंटच्या झालेल्या प्रश्नामध्ये. आणि हाच प्रश्न राज्यसेवा प्री 2022ला विचारलेला होता, 338 नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल कास्टच्या बाबतीत. म्हणजे बघा, रिपीट झालाच. 22चा प्रश्न 24ला रिपीट झाला आहे. म्हणून सांगतोय ॲटलिस्ट 2020च्या नंतरचे तरी पेपर तुमचे तोंड पाठच पाहिजेत, एक ना एक प्रश्न. आधीचे तर कराच, परंतु आता कमी वेळ उरलाय, कोणी केले नसतील तर ॲटलिस्ट 20च्या पुढचे तरी करा. आणि ज्यांनी हे केले असतील त्यांनी मागचे तरी नक्की करा. तर नियुक्ती, शपथ, राजीनामा बघा तिघांचेही प्रेसिडेंटकडे जातो. त्याच्यानंतर सदस्य संख्या जर पाहिजे झाली तर सेम आहे 5, 5, 5, 1+1+3. आणि टर्मही बघायची झाली सेम आहे 3, 3, 3.
आणि रिअपॉइंटमेंटही एकदा रिअपॉइंटमेंट केली जाते. म्हणजे हे पहिली टर्म 3 वर्षाची आणि रिअपॉइंटमेंट केल्यानंतर पुन्हा 3 वर्षाची अशी एकदा रिअपॉइंटमेंट केली जाते. सेम आहे. ठीक आहे. चार्टमध्ये करण्याचा हा फायदा होतो. बघा एवढं तुमचं एकाच ठिकाणी वाचण्याचं कमी झालं. ज्यावेळेस तुम्ही हे बुकमधून वाचता खूप कन्फ्युजन होतं की मागं काय होतं. पुढचं जेव्हा NCBC पर्यंत जातो तेव्हा आपण NCSCचं कन्फ्यूज होतो की इथं प्रेसिडेंटच होतं का दुसरं कोणी होतं, 5च होतं का 6 होतं. ठीक आहे. म्हणून चार्ट फॉर्मॅटमध्ये पॉलिटी हा विषय केला पाहिजे. त्याच्यानंतर ॲक्ट बघा, ह्या दोन्हीच्या बाबतीत सेम ॲक्ट आहे. ठीक आहे. NCSC आणि STच्या बाबतीत 65th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट 1990 ह्या कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टनी ह्याला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेला आहे. हा पहिले एकत्रच होता. ठीक आहे. आणि 89 घटना दुरुस्ती 2003 89 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 2003नी ह्याला वेगळं वेगळं केलेलं आहे. 2003ला NCSC आणि NCST ह्या दोन वेगळ्या आयोगांमध्ये. ठीक आहे. आता नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासच्या बाबतीत बघा, तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास नॅशनल NCBC ॲक्ट कधीचा आहे, 1993चा आहे. ठीक आहे. आणि 102वी घटना दुरुस्ती 2018मध्ये हिला कॉन्स्टिट्युशनल स्टेटस दिलेला आहे. ठीक आहे. हा कंबाईन प्री 2018चा प्रश्न आहे. हे दोन्ही स्टेटमेंट्स विचारलेले होते प्रश्नामध्ये. पुढे जाऊया. रिपोर्ट बघा, तिघही रिपोर्ट कोणाजवळ देतात, प्रेसिडेंटकडे देतात. सोपं आहे, अगदी सोपं आहे. व्यवस्थित पाठ करा, लिहून काढा 1-2 वेळेस. ठीक आहे. काही कमेंटमध्ये सांगा तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील या बाबतीत. ह्याच्यात अजून काही तुम्हाला पॉईंट्स पाहिजे असतील तर तेही सांगा. मी सजेस्ट करेल की कोणते पॉईंट ह्याच्यात अजून करायला पाहिजे, कारण बुकमध्ये पाहायला गेलं तर ह्याच्यावरती चॅप्टर्सच आहेत. ठीक आहे. ॲटलिस्ट एवढं पहिले पाठ करा. आता बघूया नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आणि पॉलिटिचा आपला शेवटचा टॉपिक आहे. ठीक आहे. वैधानिक संस्था. बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशन, नॅशनल कमिशन फॉर वुमन, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. आता ह्याच्यावरती बघा, राज्यसेवा प्री 2024ला एक प्रश्न आहे. इथं तर 2 आहेत. म्हणजे याच पेजवरून राज्यसेवा प्री 2024मध्ये 3 प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आणि राज्यसेवा प्री 2014ला पण आहे, 17ला पण आहे, राज्यसेवा प्री 2022ला पण आहे. पहिल्यांदा ॲक्ट बघा, जे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे त्याचं पहिल्यांदा एक ऑर्डिनन्स काढण्यात आला होता 28 सप्टेंबर 1993ला. आणि त्याच्यानंतर ॲक्ट केला गेला, प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट ॲक्ट 12 ऑक्टोबर 1993ला. तर ह्या दोन्ही डेट्स राज्यसेवा प्री 2024मध्ये यावर्षी जी झाली 1 डिसेंबरला त्याच्यामध्ये विचारलेलं आहे. त्याचबरोबरीनं नॅशनल कमिशन फॉर वुमन कधी आलेलं आहे, 1990ला आलेलं आहे. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज 1992ला आलेलं आहे. ॲक्ट बघा 90ला आलेला आहे, 92ला आलेला आहे. आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर हे तर सोपंच आहे, RTI ॲक्टमधून आले. RTI ॲक्ट आपल्याला माहीत असतो 2005चा आहे. आता बघा, या ॲक्टनुसार त्यांच्या स्थापना झालेल्या आहेत. स्थापना कधी आहेत, 93चा ॲक्ट 93ला स्थापना, 90चा ॲक्ट 92ला स्थापना, 92चा ॲक्ट 93ला स्थापना, 2005चा ॲक्ट 5ला स्थापना. ठीक आहे. आता हा ॲक्टवरचं विचारून झाला आहे इयर्स. आता हा पुढे जाऊ शकतो, स्थापनेवरती प्रश्न येऊ शकतो, म्हणून हा कॉलम महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं स्ट्रक्चर कसं आहे, 1+5+7. म्हणजे एक हा अध्यक्ष असतो, रिटायर्ड चीफ जस्टिस ऑफ इंडिया किंवा रिटायर्ड जज ऑफ सुप्रीम कोर्ट, त्याची पात्रता आहे. त्याच्यानंतर हे जे 5 मेंबर असतात हे पूर्ण वेळ सदस्य आहेत. ह्याच्यामध्येही पुन्हा सब कॅटेगरायझेशन 2+3 असं केलेलं आहे. त्याच्यानंतर हे 7 जे असतात हे पदसिद्ध असतात. आता हे 7 कोण कोण आहेत बघा, खूप महत्त्वाचं आहे. हा लिस्ट भेटून जाते, कोणत्याही बुकमध्ये लिस्ट आहे. ही लिस्ट तुम्ही पहा आणि कमेंटमध्ये टाका, पाहून टाका, काही विषय नाही. म्हणजे हे पाठ होऊन जाईल तुम्हाला. हे 7 जण कोण असतात नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये जे पदसिद्ध सदस्य असतात. हा PYQ आहे एक एक्झामचा आणि हे पुढेही विचारलं जाऊ शकतं, महत्त्वाचं आहे. नॅशनल कमिशन फॉर वुमन बघा, 6 मेंबर आहेत, 1+5. नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज 7 मेंबर आहेत, 1+1+5. आणि चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर टोटल 11 मेंबर आहेत, 1+10. हाच प्रश्न आहे राज्यसेवा प्री 2024चा, थेट प्रश्न विचारायला होता. त्याच्यानंतर टर्म बघा, नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये 3 सत्तर, नॅशनल कमिशन फॉर वुमनमध्ये 3, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीजमध्ये 3, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरमध्ये 365, विच एव्हर इज अर्लियर. ठीक आहे, हे CICमध्ये. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट अँड रिमूव्हलमध्ये इथं प्रेसिडेंट आहे NHRCमध्ये. नॅशनल कमिशन फॉर वुमनमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीजमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट, आणि चीफ इलेक्शन कमिशनरला काढण्याचं काम प्रेसिडेंट यांना करतात, किंवा अपॉइंटमेंट आणि रिमूव्हल दोन्ही गोष्टी. आता एक निवड समिती महत्त्वाचं आहे, कन्फ्युजिंग होय,
परंतु एक असं थोडंसं पिक्चर मेमरीमधून लक्षात ठेवा की कुठं कोण आहे कुठं नाही आहे. ठीक आहे, डोळ्यासमोर आणा सध्याचे PM कोण आहेत, होम मिनिस्टर कोण आहेत, इथे HM आहे. ठीक आहे, एक करेक्शन करून घ्या, HM. बघा, निवड समिती, नॅशनल ह्युमन राईट कमिशनमध्ये निवड समिती कोण कोण आहे? PM स्वतः, त्याच्यानंतर होम मिनिस्टर, त्याच्यानंतर लोकसभेचे स्पीकर, लोकसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन, राज्यसभेचे व्हाईस चेअरपर्सन. व्हाईस चेअरमन का? चेअरमन कोण असतं? राज्यसभेमध्ये चेअरमन हे व्हाईस प्रेसिडेंट असतात. ठीक आहे, आणि ह्यांना डायरेक्ट इथं अपॉइंटमेंटच्या कमिटीवर घेणं योग्य नाही, म्हणून व्हाईस चेअरमन ह्यांना घेतात. ठीक आहे, आणि आपण पाहतो की जे चेअरपर्सन असतात किंवा चेअरमन आहेत, ज्याला आपण व्हाईस प्रेसिडेंट म्हणतो, ते सभागृहाचे सदस्यसुद्धा नसतात राज्यसभेचे, त्याच्यामुळं त्यांना या कमिटीत घेतलेलं नाही आहे. तर इथं कोण आहे? वरी स्पीकर आहे. आपण इथं डायरेक्ट एक्झाममध्ये चेअरमनला राईट करून देतो, परंतु लक्षात ठेवा इथं व्हाईस चेअरमन आहे. त्याच्यानंतर राज्यसभेचा लीडर ऑफ ऑपोजिशन. हाच प्रश्न राज्यसभा प्री 14 आणि राज्यसभा प्री 17ला विचारला आहे. त्याच्यानंतर नॅशनल कमिशन फॉर वुमन, ह्याच्यामध्ये हा एक खूप सुंदर प्रश्न आहे की पहिल्या अध्यक्षा कोण होत्या? राज्यसभा प्री 2022ला आलेला आहे. हा आत्ताचा रिसेंटचा प्रश्न आहे, तुम्ही पाहून जरी खाली कमेंटमध्ये टाकलात तरी चालतं. ठीक आहे, सोपा आहे, बऱ्याच जणांना माहीतही असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जाऊया. चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर. बघा, त्याच्या बाबतीत निवड समिती काय काय आहे? प्राईम मिनिस्टर स्वतः, एक कॅबिनेट मिनिस्टर जे प्राईम मिनिस्टर स्वतः अपॉइंट करतात, आणि तिसरा म्हणजे लीडर ऑफ अपोजिशन लोकसभेचा. ठीक आहे, आता इथं राज्यसभेचा कुठेही दूर संबंध नाही आहे. ठीक आहे, होम मिनिस्टर सुद्धा नाही आहेत जे इथं आहेत. ठीक आहे, असं एक कम्पॅरेटिव्ह लक्षात ठेवा आणि एक पिक्चर मेमरी तयार करा. ॲटलिस्ट ह्याच्यातून हे तरी लक्षात राहतं की इथं फक्त 3च आहेत. ऑप्शनमध्ये जर तुम्हाला 4-5 दिलेले असतील, ह्याच्यातले कोणते आहेत तर एलिमिनेट तुम्ही करू शकता. जिथं ऑप्शनमध्ये 4 जण म्हटलेलं आहे ते डायरेक्ट एलिमिनेट होईल. पिक्चर मेमरीचा हा फायदा होतो. तर हा प्रश्न आहे राज्यसभा प्री 2024चा. म्हणजे बघा, चीफ इन्फॉर्मेशन कमिशनरवर 2 प्रश्न राज्यसभा प्री 2024मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे, आणि एका खाली एकच होते दोन्ही प्रश्न. महत्त्वाचा आहे. पुढे जाऊया. बघा, आता पॉलिटी हा विषय आपण कंप्लीट केलेला आहे, एकदम व्यवस्थित डिटेलमध्ये कंप्लीट केला आहे. जे काही 8 टॉपिक्स आपण केलेले आहेत ते. असं नाही आहे की हे 8 टॉपिक्सच्या बाहेर प्रश्न जाणार नाही. पॉलिटी हा खूप मोठा विषय आहे. सर्व टॉपिक्स व्यवस्थित करा. मी म्हणत नाही की आज पाहिजे त्या टॉपिक्समधूनच सर्व प्रश्न येतील. जसं मी एमर्जन्सीच्या ह्याच्यात सांगितलं की तुम्हाला एक बेसिक बॅकबोन म्हणून हे टॉपिक्स पाठ करायचे, अगदी पाठ ठेवायचे. म्हणजे एक्झाममध्ये आलं की हा फॅक्च्युअल आहे, हा एक तर येतो नाही तर जातो, ह्याला तुम्हाला काहीच गेसवर्क करता येत नाही. त्याच्यामुळे हे टॉपिक्स ॲज इट इज पाठ करा. या गोष्टी पाठ झाल्यावरच इतर गोष्टी तुम्ही बिल्डअप करा. ठीक आहे, म्हणजे दिवसाचा तुम्ही 1 तास जरी ह्या सिरीजला दिला आणि बाकीचा वेळ तुम्ही तुमचा सब्जेक्ट दिवसभर वाचत बसले तरी चालणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता महत्त्वाच्या चॅप्टर्सच्या बाबतीत, पॉलिटीच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर पॉलिटीला राज्यसभेत जवळपास सगळ्याच टॉपिक्समधून प्रश्न विचारतात, आलटून पालटून. या वर्षी काही टॉपिक्स, पुढच्या वर्षी काही टॉपिक्स. इथं कंबाईनसारखं नाही आहे. कंबाईनला कसं आपण प्रेडिक्ट करू शकतो की स्टेट लेवलचे जे काही टॉपिक्स आहेत, म्हणजे जसं की गव्हर्नर म्हणू शकतो, चीफ मिनिस्टर म्हणू शकतो, विधान परिषद म्हणू शकतो, हे प्रॉमिनंट आहेत. किंवा आपण तिकडे ॲडव्होकेट जनरल म्हणू शकतो. तर ह्या गोष्टींवरती कंबाईनमध्ये हमखास विचारले जातात जे स्टेट लेवलचे आहेत. परंतु इकडं तसं प्रेडिक्शन करता येत नाही, इकडे सगळ्याच गोष्टी विचारल्या जातात. म्हणून ॲटलिस्ट तुमचं काम हे पाहिजे की फॅक्च्युअल गोष्टी परफेक्ट ठेवायच्या आणि बाकीच्या गोष्टीला जेवढी जास्त तुम्हाला रिडिंग देता येईल तेवढं जास्त रिडिंग ठेवायची. म्हणजे त्या क्वेश्चनमध्ये 4 स्टेटमेंटपैकी तुमचे जर फॅक्ट पार्ट असतील तर तुम्हाला 2 स्टेटमेंट लक्षात येतात, डायरेक्ट लक्षात येतं हे बरोबर आहे का चूक आहे. म्हणजे समजा एक जरी स्टेटमेंट तुम्ही एलिमिनेट केलं तर तुम्ही खालचे 2 ऑप्शन कट करू शकता. म्हणजे एवढं पॉवर आहे या फॅक्ट्समध्ये. ठीक आहे, त्याच्यामुळे सब्जेक्ट व्यवस्थित करा. तुम्हाला ऑल द बेस्ट पॉलिटीसाठी. उद्या आपण पुढचा व्हिडिओ पाहणार आहोत पुढच्या नवीन सब्जेक्टसोबत. तोपर्यंत थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.